बुलढाण्यामधल्या कळंबेश्वर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्यामुळे संतापलेल्या गावगुंडांचा सरपंचाच्या पतीवरती प्राणघातक हल्ला। अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी ही सुभाष खापरद यांना धमकी। 5 जणांवरती गुन्हा दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास। 10 अधिकाऱ्यांचा समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुदर्शन भुलेवरती 307चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरती धारूर पोलीस ठाण्यामध्ये 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। आजच अचानक पलंग कसे मागवले? रोहित पवार यांचा सवाल। पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्सपोज। बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय। दोषींवरती कडक कारवाई केली जाईल। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। महामंडळाकडून 15% भाडेवाढीचा प्रस्ताव। आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का याकडेही लक्ष। ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारीला होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव ठाकरे घेणार आढावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या 2 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडणार। 2 दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते। ठाकरे गटामधील उरलेले नेते अस्वस्थ आहेत। राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत करू, दरेकरांचं वक्तव्य। गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावरती सोडायचं हा ठाकरेंचा स्वभाव। त्यामुळे पक्षाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आहे। निवडून आलेले आमदार सुद्धा पक्ष सोडणार आहेत, नरेश म्हस्केंची टीका। शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार। ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। इंदापूरच्या अंथरुणे गावामध्ये दत्तात्रय भरणेंवरती जेसीबीमधून फुलांची उधळण। परदेश दौरा आटपून इंदापूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर भरणेंचं स्वागत। पवार कुटुंब एकत्र येण्यामध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे अडथळा ठरतायत। या दोघांना सुद्धा पवार कुटुंब एकत्र यावं असं वाटत नाही, अमोल मिटकरींची टीका। पवारांविषयी आमच्या मनामध्ये आस्था। शरद पवार अजित पवारांनी एकत्र येणे यामध्ये काहीही गैर नाही। पवार कुटुंबानं एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। नांदेड जिल्ह्यामधल्या माळेगाव इथल्या खंडोबारायाचं मनोज जरांगेंनी घेतलं दर्शन। मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद मागितल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परतणार। गेल्या काही दिवसांपासून भुजबळ परदेशी दौऱ्यावर। 25 तारखेची लढाई ही अंतिम। मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेच्या आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। फडणवीसांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती केला होता शेअर। गडचिरोलीमधील फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवरती सुमारे 1 कोटी रुपयांचं बक्षीस। गडचिरोलीमध्ये आता फक्त 46 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक। पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती। येत्या 2 वर्षांमध्ये गडचिरोली पूर्णपणे नक्षलवादी मुक्त करू, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचं वक्तव्य। माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला, आता माओवाद्यांवरती अंतिम प्रहार करण्याची वेळ जवळ आली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन। स्वातंत्र्याच्या 7.5 दशकाच्या नंतर गडचिरोलीमधल्या गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बसचं उद्घाटन आणि बसमधून केला प्रवास। गडचिरोलीमधील लोह खनिज प्रकल्पाच्या डीआरआय प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू गायडिंग युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली दौऱ्याच्या दरम्यान गट्टा वांगेतुरी रस्ता आणि ताडगोडा पुलाचीही पाहणी केली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जवानांचा सत्कार। यावेळी जवानांशी फडणवीसांनी संवादही साधला।
एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करा. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश. वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत विभागातील बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम. भायखळा परिसरामधील बांधकाम प्रकल्पांची स्थळ पाहणी केल्याच्या नंतर नगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे सक्त निर्देश. हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस. 39 व्यावसायिकांना तातडीनं काम थांबवण्याचे आदेश. 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिल्याचं समोर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी बर्गर आणि पिझ्झाला पसंती. पालघरकरांनी रिचवले 1100 कोटी रुपयांचं मद्य. 11 महिन्यामध्ये 3 कोटी 17 लिटर मद्याची विक्री. मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास लवकरात लवकर पोहोचता यावं यासाठी कोस्टल रोडवरती 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन उभारली जाणार. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकर उकाड्यामुळे त्रस्त. काही भागामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी. तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी 22 तास खुले राहणार. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. लोणावळ्यामधील एकविरा गडावरती हुल्लडबाजांनी फटाके फोडले. फटाके फोडल्यामुळे मधमाशांचा भाविकांवरती हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक भाविकही जखमी. वाशिमच्या कारंजामधील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 725व्या जन्मोत्सवाला सुरुवात. 13 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्याच्या रसुलाबादमध्ये मनसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव. दिंडी सोहळ्यामध्ये 160 भजनी मंडळ सहभागी. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती साईबाबा संस्थानचा नवा उपक्रम. सामान्य साई भक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांना 13,30,000 रुपयांचा सुवर्ण हार अर्पण. बबिता टाकू आणि परिवाराकडून साईंच्या चरणी सुवर्णदान. अलिबागमधल्या किहीम समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यंदा 135 बैलगाड्या सहभागी. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांचा सुद्धा सहभाग. अकोल्यामध्ये पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड. बीएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं शेतामध्ये केला आगळावेगळा प्रयोग. शहापूर तालुक्यामधल्या ऐतिहासिक आजोबा गडावरती शंभूदुर्ग संघटनेच्या वतीनं 2 दिवसीय स्वच्छता मोहिमेचं आयोजन. मोहिमेमध्ये शेकडो शिवभक्तांचा सहभाग. डिसेंबरच्या अखेर राज्यामधल्या साखर कारखान्यांनी केलं 29 लाख टन साखरेचं उत्पादन. सहकारी 96 आणि खासगी 94 कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला होता. धुळे महानगरपालिकेचा मालमत्ता करामध्ये घट करण्याचा निर्णय. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. मात्र योजनेला मुदतवाढ न देण्याचा महावितरणचा निर्णय. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीला 2023च्या गुन्ह्यामधून जामीन कसा काय मिळाला या संदर्भामध्ये चौकशी होणार. त्याला जामिनासाठी मदत करणाऱ्यांवरती कारवाई होणार, पोलिसांची माहिती. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याच्या नंतर आरोपी विशाल गवळीनं मुलीचा गळा दाबला. शवविच्छेदनाच्या अहवालामधून निष्पन्न. क्रीडा विभागामधील 21 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमारला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. हजेरीच्या नंतर हर्षकुमारला कोर्टानं सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावच्या पाळधी गावामध्ये झालेल्या दंगलीमध्ये सुमारे 13 दुकानांची जाळपोळ. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे. शताब्दी रुग्णालयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी होत असल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात रुग्णालयाचं स्पष्टीकरण. पद रिक्त असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला ईसीजी काढण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती. जळगावमध्ये 7 वर्षीय मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर महानगरपालिकेला जाग. कालिका माता मंदिर परिसरामध्ये राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट. जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी. भारतीय सैन्यामधून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांचं मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन. चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंब आंदोलनामध्ये सहभागी. आपल्यावरती चुकीची कारवाई झाल्याचा चव्हाण यांचा आरोप.
वाहतूक नियंत्रण शाखेकडून लातूरमध्ये 103 मोटार वाहनं तर 17 ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं दाखल. संबंधितांकडून आकारण्यात आला 97,400 रुपयांचा दंड. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह भिलवडी पोलिसांनी एका चोरट्याकडून 21 दुचाकी जप्त केल्या. सुदीप चौगुले असं चोरट्याचं नाव. व्यावसायिक भागीदारानं भागीदारालाच लुटलं. पायाला कुलूप लावून डांबलं. व्यवसाय वाढीसाठी मुंबईला जाताना तांदळेनं इंगळेला डांबून ठेवलं. 1 लाखापेक्षा अधिकची रक्कमही लंपास केली. नागपूरमध्ये पोटच्या मुलानं केली आईवडिलांची हत्या. खसाळा कॅम्पसमधली घटना. शिक्षणामध्ये अपयश येत असल्यामुळे पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला दिला. या रागामधून हत्या. नवी मुंबईमधल्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये 2 जणांची हत्या झाल्याचा संशय. घरामध्ये सापडला आई आणि मुलाचा मृतदेह. भावाभावामध्ये सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचीच हत्या. सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यामधल्या पेठमधली घटना. नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या ननाशी गावामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक पूर्व वैमनस्यामधून एकाचं मुंडकं छाटलं. सुरेश बोके आणि विशाल बोके मुंडकं आणि हत्यार घेऊन पोलीस चौकीमध्ये हजर. सांगलीच्या बेटा शहरामधील यशवंत नगरमध्ये फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू. रोह्यामधल्या धाटावमधील युबॅक कंपनीच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. चंद्रपूरमध्ये ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. भीषण अपघातामध्ये आजी आणि आजोबांसह 2 वर्षांच्या नातीचाही मृत्यू. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. अक्कलकोटहून दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आणि ट्रकचा मैंदरगी इथे अपघात. 4 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. जालन्यामध्ये सोलापूर धुळे महामार्गावरती उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक. अपघातामध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. भोपाळमध्ये 40 वर्षांपासून बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यामधून 377 टन विषारी कचरा काढण्यात आला. कचरा ट्रकमध्ये भरून पिथमपूरला नेण्यात आला. ग्रीन कॉरिडॉर बांधून विषारी कचऱ्याची वाहतूक. दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृती स्थळ किंवा किसान घाट यापैकी एका ठिकाणी जागा दिली जाणार. 1 ते 1.5 एकर जमीन देण्यासाठी केंद्र सरकारची तयारी. डिसेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 7.3% वाढ. एकूण 1,76,857 कोटी रुपयांचं झालं कर संकलन. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये 1,64,882 कोटी रुपयांचं झालं होतं कर संकलन. गुगल पे, फोन पेला एनपीसीआयकडून दिलासा. एनसीपीआयनं डिजिटल देयक कंपन्यांसाठी बाजार हिस्सा 30% मर्यादित राखला जावा. यासाठी निर्धारित केलेली मुदत 2 वर्षांनी वाढवली. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये वायफाय सुविधा. सध्या ही सेवा फक्त एअरबस A350, बोईंग 787-9 आणि काही A321 निओ या विमानांमध्ये उपलब्ध असेल. देशांतर्गत उड्डाणांमध्ये वायफाय इंटरनेट सेवा देणारी एअर इंडिया ही देशामधली पहिली विमान कंपनी. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला लवकरच भारतामध्ये आणलं जाणार. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं न्यायालयानं दिला ग्रीन सिग्नल. भारत पाकिस्तानने एकमेकांना दिली आण्विक स्थळांची माहिती. भारतानं 181 कैद्यांची यादी दिली. 1991 पासून एका कराराच्या नुसार ही परंपरा सुरू. स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी 2025 पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणतंही साधन वापरून चेहरा झाकण्यावरती बंदी. या कायद्याचं उल्लंघन केल्यास अंदाजे 96,000 रुपयांपर्यंत दंडही आकारला जाणार. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन मनागाग्वा यांनी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे देशामधील सुमारे 60 कैद्यांची सजा रद्द होणार आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडी इथल्या आकृती रुग्णालयामधून डिस्चार्ज. 10 दिवसांच्या उपचाराच्या नंतर विनोद कांबळी रुग्णालयामधून घरी. अमृता फडणवीसांनी शेअर केला मुलगी दिविजासोबतचा व्हिडिओ. गाणं गाऊन केलं नव्या वर्षाचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.